नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांनी फॉर्म भरले होते आणि भरपूर जणांचे फॉर्म आता अप्रूव्ड झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत। तुमचासुद्धा फॉर्म मंजूर झाला असेल किंवा अप्रूव्ड झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। काही दिवसांमध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, परंतु तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकला जर लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। आता तुम्ही म्हणाल आमचं आधार कार्ड बँकला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं, तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता। तुमचं आधार कार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक आहे आणि जर नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगतो। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तुमच्याच फायद्यासाठी हा व्हिडिओ आहे। जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वप्रथम तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे। क्रोमवरती आल्याच्यानंतर इथं सर्च करायचं आहे माय आधार लॉग इन सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला जी काय पहिली वेबसाईट येते त्या पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला इंटर आधार नंबर जिथं दिसते ते तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। तर मी तिथे आधार नंबर टाकून घेतो आणि खाली तुम्हाला काय करायचं आहे, कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। तर मी ते कॅप्चा टाकून घेतला आहे आणि आता तुम्हाला इथं लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ OTP वरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो काही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक मेसेज येईल, OTP येईल, तो तुम्हाला खाली OTP टाकायचा आहे। OTP टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रोल करून तुम्हाला इथे बँक सीडिंग स्टेटस पाहायचा आहे। बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येईल, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। म्हणजे तुमचं जे काही आधारला जे काही बँक खातं आहे ते तुमचं इथे जी काही DBT लिंक म्हणतो आपण त्याला बँक सीडिंग स्टेटस म्हणतो, ते तुमचं ॲक्टिव्ह आहे। ते तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकला काय आहे, अटॅचमेंट आहे। तर तुम्हाला इथे पैसे भेटू शकतात, जे काही तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकला आहे त्याच्यावरती तुम्हालाही पैसे भेटू शकतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे, कारण हे जे पैसे येणार आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातून DBT NPCI मार्फत जमा होणार आहेत। तर या बँकेच्या खात्यांमध्ये तुमचे पैसे जमा होतील। परंतु इथे जर तुमचं इनॲक्टिव्ह दाखवत असेल किंवा कोणतीही बँक लिंक नसेल तर इथे काय करायचं, तर पहिला ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्टली पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन जे काही पोस्टाचं डिजिटल अकाउंट आहे ते काढू शकता। तुमचं जे काही लिंकिंग प्रोसेस आहे ते 2-3 दिवसांमध्ये होऊन जाईल। आणि जर पोस्टात नसेल जायचं तर कोणत्याही बँकेमध्ये जाऊन तुमचं जे काही आधार कार्ड DBT आहे जे NPCIला लिंक करून घ्यायचं। बँकेमध्ये एक फॉर्म भेटेल, तो तुम्ही फॉर्म भरून द्यायचा आहे, तेव्हा तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक होईल आणि काही दिवसांनी तुमचं आधार कार्डसुद्धा ॲक्टिव्ह असेल, त्या बँकला आधार लिंकसुद्धा तुमचं ॲक्टिव्ह होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करायची आहे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। धन्यवाद।